हॅलो एव्हरीवन, आपण इंग्लिश मीडियम अक्षर भारती या पुस्तकातील पोयमचे रसग्रहण पाहत आहोत। तर आजची जी तुमची पोयम आहे स्वप्न करू साकार, किशोर पाठक यांची। कवितेचा रचना प्रकार आपण पाहिला तर देशभक्तीपर गीत रचना प्रेरणा गीत आहे। कवितेचा काव्यसंग्रह पालम आणि निरूपण हे आहे। तर याचा जर आपण विषय पाहिला तर या कवितेत कवीने देशाचे भविष्य उज्ज्वल कसे करता येईल हा विषय मांडलेला आहे। मग कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा व एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे जीवनातील महत्त्व या कवितेत वर्णन केलेले आहे। ओके, तर नेक्स्ट आपण जो मुद्दा पाहणार आहोत तो कवितेतून व्यक्त होणारा भाव वीररस आहे। तर उत्साह व लढाऊ वृत्ती, तर कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य ही मूल्ये यामध्ये जोपासलेली आहेत। नंतरचा मुद्दा पाहिला तर कवीचे लेखन वैशिष्ट्य काय आहे, तर कवितेची भाषाशैली ही सुबोध व साधी आहे। अप्रतिम अशा यमक प्रधान शब्दाची जुळवणी यातून आपल्याला दिसून येते। मग कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा व एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांना जोपासण्याचा मंत्र आपल्याला या कवितेत दिसून येत आहे। नंतरचा मुद्दा जर आपण पाहिला मध्यवर्ती कल्पना, तर कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य ही मूल्ये सांगून देशाचे स्वप्न कसे साकार करता येईल हे विशद केलेले आहे। आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व स्वयंपूर्णतेसाठी कृषी क्षेत्रात विकास घडवावा, तंत्रज्ञान व श्रम यांची सांगड घालून एकत्रितपणे विकास साधला जावा हे या कवितेतून आपल्याला कवितेत सांगितलं आहे किंवा कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे। जर पुढचा मुद्दा आपण पाहिला तर व्यक्त होणारा विचार काय आहे, तर या कवितेत नवीन युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रमाबरोबर एकात्मताही असेल तर आपल्या देशाचे भविष्य हे उज्ज्वल होईल आणि आपले स्वप्न देखील साकार होतील असा विचार या स्वप्न करू साकार या कवितेतून मांडलेला आहे। आणि कवितेची आवडलेली ओळ जर आपण पाहिली तर या देशाच्या मातीवरती अमुचेरे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार, फुलामुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार। ही एक सुंदर अशी ओळ आहे पहा या कवितेत। नंतरचा जर मुद्दा आपण पाहिला कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे, तर या कवितेत नवीन युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रमाबरोबर एकात्मताही असेल तर आपल्या देशाचे भविष्य हे उज्ज्वल होईल व आपली स्वप्ने साकार होतील हा कवीने मांडलेला विचार खूप आवडला। तसंच एकतेत असलेल्या सामर्थ्याच्या जोरावर आपण कसा विजय संपादन करतो याचे वर्णन देखील यामध्ये केलेलं आहे। देशाच्या उज्ज्वल भविष्यातील स्वप्न रेखाटले आहे, तसेच नैतिक मूल्य जोपासून देशप्रेम हे व्यक्त केलेले आहे। तर अशा प्रकारे काही कविता आवडण्याची कारणे तुम्ही लिहू शकता। नंतरचा जर मुद्दा आपण पाहिला संदेश काय भेटत आहे बरं रंगमजेची रंग उदयाची या कवितेतून, तर या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात, तसेच जागतिकीकरण आणि संगणक युगाच्या काळात माणसाने मातीशी असलेला जिव्हाळा जपत पर्यावरण आणि निसर्ग यांची जोपासना केली पाहिजे, यातूनच जगण्याचा खराखुरा आनंद आपल्याला मिळू शकेल। मग निसर्गाशी रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे हा मौलिक संदेश या कवितेतून आपल्याला भेटत आहे। तर अशी सुंदर अशी ही पोयम आहे रंगमजेचे रंग उदयाचे। अशा प्रकारे जर तुम्ही रसग्रहण करून याल पेपरमध्ये तर तुम्हाला आउट ऑफ मार्क नक्की मिळतील। तर ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम, छान पेपर द्यायचा आहे। तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा, असेच काही इम्पॉर्टंट व्हिडिओज किंवा रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत येत राहील। धन्यवाद।